हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आज बघा सकाळ सकाळ किती पाऊस पडला आहे. रात्रीपासून पाऊस चालूच आहे. किचनमध्ये आली मी आता. किचनची झाडं बघा माझी. खूप पाऊस आहे त्यामुळे असं काम करायला पण कंटाळा येतो. त्यासाठी शांत बसत राहा. हे दूध, शेव आणि हे ड्रायफ्रूट आणि वेलची आणि साखर आहे. तर मी आता दूध पहिले गरम करत ठेवते गॅसवर. ते गरम करत ठेवले दूध. तोपर्यंत आपण वेलची घेऊया. आणि हे साखर आहे, ती साखर पूड तयार केली. भरपूर पाऊस आहे त्यामुळे आवाज पण भरपूर येतोय. एकतर माझ्याकडे माईक नाही आणि आवाज माझा मग येत नाही व्हिडिओमध्ये जास्त. त्याच्यात हा पाऊस. पण असे ड्रायफ्रूट पण मी बारीक करून घेतलेले आहे. आता आपण ठेवूया. ते मी स्टीलची एक टोप ठेवले त्याच्या गॅसवर आणि त्याच्यात टाकले घी. घी मेल्ट होते. मेल्ट झालं ना की आपण त्याच्यामध्ये शेव टाकतो. आपण टाकलं तरी चालेल शेव त्याच्यामध्ये. हा एकच माणूस खाणार आहे त्यामुळे मी एवढीच घेतली. हे 2 माणसं आरामात खाऊ शकतो. कारण माझा जो उपवास आहे आज श्रावणी सोमवार, 4था सोमवार आहे आज. त्यामुळे माझा उपवास आहे आज. आणि बघू आता आपल्याला बाहेर कुठल्या मंदिरात जायला मिळते की नाही. कारण पाऊस तर भरपूर आहे आज. या टायमिंगला तर नाहीच मला तर वाटते. पण संध्याकाळी वगैरे जर गेलो तर बाहेर. ही भाजलेली शेव आहे त्यामुळे हिला जास्त काही भाजायची गरज नाही. पण एक तुपामध्ये थोडंसं स्ट्रक्चर यावं यासाठी. आणि हे आता ड्रायफ्रूट आणि वेलची वगैरे सर्व आहे याच्यामध्ये ते घालते. ते पण तुपामध्ये चांगले भाजले जातील. तर ही आपली इथे भाजून झालेली आहे शेव. आता याच्यामध्ये गरम गरम दूध टाकायचं आहे. याच्यामध्ये मी पाणी अजिबात मिक्स नाही केला. आता याच्यामध्ये अजून थोडंसं दूध टाकते. कारण मला ही थोडीशी ना अशी घट्ट नाही बनवायची, अशी लसलशीतच बनवायची आहे. आता याच्यामध्ये आपण साखर टाकतो. तर यामध्ये मी 3 चमच असे साखर घातली आणि 1 चुटकी म्हणजे असं मीठ टाकलं. म्हणजे फ्लेवर येते छान. बघा भरपूर दूध असं
चला मी आता ही झाल्यावर तुम्हाला दाखवते. आपली शेव होत आहे तोपर्यंत मी चहा ठेवला आहे, कारण मी ही शेव नाही खाणार, चहाच पिणार आहे. आणि अशी घट्ट होऊन द्यायची. हे आपली मॅगी पण काही शेव पण शिजली पाहिजे याच्यामध्ये, मॅगी आणि नूडल्स. आणि अशी एकदम छान लागते ही. मी संध्याकाळला ठेवणार आहे, मला उपवास सुटल्यावर खायला. पाऊस बघा किती पडतोय, तर रस्त्यावरून पाणी वाहतंय, एवढा पाऊस पडतोय. नाले तयार झाले, भरपूरच पाऊस आहे. तर इथे आपले चहा पण रेडी आहे. आता इथे इस्त्रीचे कपडे आलेत यांचे, ते मी व्यवस्थित जुळवून घेते. आणि भरपूर पसारा झालाय, तर ही रूम मी आवरते. तर इथे मी पूर्ण घराची आता क्लिनिंग केलेली आहे, बघू शकता तुम्ही. हॉल वगैरे क्लीन केलं आणि बघू शकता सिनोचं रूम पण मी क्लीन केलं आहे. एक तास गेला माझा पूर्ण हे क्लीन करायला. हे फक्त आता गिफ्ट वगैरे आहेत त्याचे, ते दिल्यावर तिथून जातील ते मग. आणि हा हे आमचा बेडरूम, तो पण क्लीन केलेला आहे व्यवस्थित. हे मशीनचं ठेवलं आहे सध्या इथे बाहेरच, कारण मला अजून ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही क्लिनिंग. आणि बाहेर खूपच पाऊस पडतोय अजूनपर्यंत, सकाळपासून आज पाऊसच लागलेला आहे. तर आता जेवण करायला सुरुवात करते. इथून ट्रॉली काढली तर किती स्पेस असते बघा. तर आता जेवणामध्ये काय बनवू, भाजीच आहे आणि ही दोघंच जण जेवणार आहेत. तर डाळ बनवते, त्याच्यामध्ये ही सर्व भाजी वगैरे टाकते मिक्स, आणि भेंडी बनवते. आपलं जेवण आता रेडी झालं आहे. ही बनवली भेंडी, चटणीवर बनवली भेंडी. ही आहे आपली डाळ, राईस आणि चपाती इकडे आहे ठेवलेले ते. तर यांना मी आता जेवण वगैरे वाढते.
माझं दुपारचं काम संपेल. मग मी आता एक ब्लाऊज वगैरे शिवायला घेते. तर आज चौथा सोमवार आहे, तर आम्ही संध्याकाळचा प्लॅन केला आहे जायचा बाहेर. तर इथे उरणमध्येच एक मानकेश्वर म्हणून असं मंदिर आहे, तिथे आम्ही चाललो आज दर्शनाला महादेवांच्या. तर चला मी तुम्हाला माझी तिकडची जर्नी दाखवते. माझ्यासोबत माझी फॅमिली आहे, ताई आहेत मोठ्या आणि त्या भाऊ आहेत आणि त्यांची मुलं आहेत आणि त्यांच्या बहिणी वगैरे, ते एवढी जण आम्ही आहोत. तर आम्ही तिथे चाललो. तर बघू कसं दर्शन वगैरे होते. आज शेवटचा सोमवार आहे तर गर्दी पण असू शकते. तर बघू आता. तर आत्ता वाजलेत 6:30. आता घरातली दिवाबत्ती वगैरे करते मी आणि मग निघते. सर्व जेवण वगैरे माझं झालंय करून. आणि तुम्हाला माहितीच आहे मी ब्लाऊज आता शिवायला घेतली गणपतीची. तर ही बघा इकडे पसारा आहे, ती एका बाजूला ती पण म्हणजे कंप्लीट करत चालली मी. आणि आता निघते मी. त्यांची तयारी वगैरे किती झाली ती बघते. तर मी आज अशी साडी वेअर केली व्हाईट कलरची. तुम्हाला माझा फुल लुक दाखवते. इथे मी दिवाबत्ती वगैरे केली आणि आता आम्ही निघतो. सिनो ट्युशनला जा. हा 7चा ट्युशन आहे. ओके मी जाते. हा मी आता खाली चालले, बघते त्यांची तयारी झाली का. प्रेम झालाय भाऊ, झाली तयारी. चला चला चला, लई उशीर झाला. नवऱ्या झाली का नाही तयारी. ताई आटपला हो गया ना. चल अच्छा आहे, चलो. त्या गाडीमध्ये आम्ही बसलो आणि ही याच्यात ताई आल्या. तर आता सगळी बसलेलो, आम्ही 3 जण मागे बसलो आणि भाऊसा इथे पुढे आहे. आता पुढची मंडळी आता दुसऱ्या गाडीमध्ये येतील. ती कुठे आपल्याला भेटतील, शेव्यावर, डायरेक्ट शेव्याला भेटतील आता. तर चला ती आल्यावर तुम्हाला दाखवतो. किती पाऊस आहे बाबा, एवढे पावसात निघलो ना आम्ही. दुसरी चौथा सोमवार आहे तर शेवटचा असेल, शेवटचा सोमवार आहे. तर बरं जाऊया. भरपूर पाऊस सुद्धा लागलाय बघा. भरपूर आमचं खाडी फुल भरली आहे, तर रस्त्यावर पाणी येईल आमच्या. फुल भरलेली. इथे पार्किंगला गाडी ठेवली आम्ही आणि इथून भरपूर लांब चालत जायचं आहे. इकडनं जायचं वाटतं. हा युबी इथं रस्ता आहे तो बघा. चला हे बाई पप्पू ताई आली आणि उषा ताई आली. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.